नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 66 निर्वाणाचे निर्गुणत्व. भन्ते नागसेन, जगात काहीतरी कर्मफळामुळे उत्पन्न होतात असे पाहण्यात येते. काही हेतूमुळे आणि काही ऋतूमुळे उत्पन्न होत असल्याचे दिसून येतात. परंतु हे भन्ते, जे काही कर्मफळामुळे, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाही असे काय आहे ते सांगावे. महाराज, अशा दोन वस्तू आहेत की त्या कर्मफळामुळे, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाहीत. त्या दोन वस्तू म्हणजे आकाश, हे कर्मफळामुळे, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाही, आणि दोन निर्वाण, हे कर्मफळामुळे, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाही. महाराज, ह्या दोनच वस्तू कर्मफळामुळे, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाहीत. भन्ते नागसेन, बुद्ध वचनाचा विषय बदलू नका आणि विचार न करता उत्तर देऊ नका. महाराज, विषय सोडून मी आपणास असे काय सांगितले तर आपण मला अशी समज देत आहात? भन्ते नागसेन, आकाश हे कर्मफळामुळे नाही की हेतूमुळे नाही किंवा ऋतूमुळेही उत्पन्न होत नाही, हे आपले म्हणणे बरोबर आहे. परंतु भन्ते नागसेन, निर्वाणीचा साक्षात्कार करून घेण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्या श्रावकांना शेकडो प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. तेव्हा आपण असे कसे म्हणता की निर्वाण हेतू वाचून उत्पन्न होते? महाराज, आपले म्हणणे खरे असले तरी पण भगवान बुद्धांनी निर्वाणाच्या उत्पत्तीचे कोणतेही हेतू सांगितले नाही. भन्ते नागसेन, यामुळे तर प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आणि घोटाळ्यात पडला. निर्वाणीचा साक्षात्कार करावयाचे हेतू आहेत, तर निर्वाण उत्पन्न करावयाचे हेतू नाहीत, असे कसे होईल? जर निर्वाणाचा साक्षात्कार करून घेण्याचे कारण आहे, तर निर्वाण उत्पन्न करावयाचे सुद्धा कारण असलेच पाहिजे. भन्ते नागसेन, पुत्राचा पिता असतो तेव्हा त्या पित्याचा सुद्धा पिता असलाच पाहिजे. शिष्याला गुरु असतो तेव्हा त्या गुरुला देखील कोणी गुरु असलाच पाहिजे. अंकुराचे बीज असते म्हणूनच या बीजाचे सुद्धा बीज असले पाहिजे. भन्ते नागसेन, त्याचप्रमाणे निर्वाणाचा साक्षात्कार करून घेण्याचा मार्ग आहे, तर निर्वाण उत्पन्न करून घेण्याचा सुद्धा हेतू असणे शक्य आहे. भन्ते नागसेन, वृक्षाचा किंवा वेलीचा वाढणारा जर शेंडा असतो तर त्याचे खोड व मूळही असलेच पाहिजे. भन्ते, त्याचप्रमाणे जर निर्वाणाचा साक्षात्कार करावयाचे हेतू असतील तर त्याच्या उत्पत्तीचे सुद्धा हेतू असणे साहजिक आहे. महाराज, निर्वाण कधी उत्पन्न केले जात नाही, म्हणूनच त्याचे हेतूही मुळीच नसतात असे म्हटले आहे. भन्ते नागसेन, ठीक आहे, तर निर्वाणाचा साक्षात्कार करून घेण्याचे हेतू तर असू शकतात, परंतु ते उत्पन्न करावयाचे हेतू असू शकत नाही. याचे कारण काय ते उदाहरण देऊन सांगावे. ठीक आहे, तर मी त्याचे कारण काय ते आता स्पष्ट करणार आहे, तेव्हा आपण कान देऊन ऐकावे. महाराज,
कोणी मनुष्य आपल्या प्राकृतिक शक्तीद्वारे या ठिकाणाहून पर्वतराज हिमालयावर जाऊ शकेल की नाही? होय बनते, निश्चितच जाऊ शकेल. महाराज, पण तो मनुष्य आपल्या प्राकृतिक शक्तीद्वारा पर्वतराज हिमालयास येथे आणू शकेल का? नाही बनते, पर्वतराज हिमालय येथे आणूच शकत नाही. महाराज, याचप्रमाणे निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचे हेतू मार्ग असले सांगितलेले असले तरी निर्वाण पद उत्पन्न करण्याचे हेतू मार्ग आहेत हे कोणालाही दाखवून देता येणार नाही. महाराज, कोणी मनुष्य नावेवर बसून आपल्या नैसर्गिक शक्तीच्या जोरावर समुद्राच्या पलीकडील तटावर जाऊ शकेल का? होय बनते, निश्चितच जाऊ शकेल. महाराज, पण तो आपल्या नैसर्गिक शक्तीच्या जोरावर समुद्राचे पलीकडील तट अलीकडे आणू शकेल का? बनते नागसेन, असे करणे शक्य नाही. बस, अगदी त्याप्रमाणे निर्वाणाचा साक्षात्कार करावयास शेकडो मार्ग सांगितले असले तरी पण ते उत्पन्न करावयाचे मार्ग कोणीही सांगू शकत नाही. का नाही? कारण की निर्वाण हे निर्गुण आहे. निर्वाण हे निर्गुण कसे आहे? होय महाराज, निर्वाण हे निर्गुण आहे. कोणीही हे बनविलेले नाही. तेव्हा निर्वाणाच्या संबंधात ते उत्पन्न होण्याचा किंवा उत्पन्न न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तद्वतच निर्वाण उत्पन्न केले जाऊ शकते की नाही हा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही. निर्वाण हे वर्तमान, भूत आणि भविष्य या तिन्ही काळाच्या पलीकडे आहे. निर्वाण असे आहे की ते डोळ्यांनी पाहणे शक्य नाही, कानांनी ऐकणे शक्य नाही, नाकाने त्याचा वास घेणे शक्य नाही, जिभेने त्याचा स्वाद घेणे शक्य नाही आणि शरीराने त्याला स्पर्श सुद्धा करता येत नाही. म्हणते, याप्रमाणे तुम्ही तर निर्वाण नाही हेच सांगत आहात. खऱ्या अर्थाने निर्वाण नावाची कोणतीच वस्तू अस्तित्वात नाही हेच यावरून दिसून येते. महाराज, निर्वाण आहे आणि ते सत्य आहे. मनाने ते जाणून घेता येते. अहर्त पद प्राप्त करून भिक्षू परम विशुद्ध, परम प्रणीत, ऋजू बनतो. आवरणे तसेच सांसारिक कामातून मुक्त होऊन तो मनाने निर्वाणाचे आकलन करून घेतो. म्हणते, ते निर्वाण कसे आहे? उपमा आणि कारणे सांगून स्पष्टपणे समजावून सांगावे. महाराज, हवा नावाची कोणती वस्तू आहे का? होय म्हणते, आहे. महाराज, कृपा करून ती मला दाखवून द्या. त्याचा रंग आणि आकार कसा आहे? ती बारीक आहे की जाड आहे? लहान आहे की मोठी? म्हणते नागसेन, याप्रमाणे हवा दाखविता येत नाही. हातामध्ये घेऊन ती दाखविण्यासाठी वस्तू नाही, तरी पण तिचे अस्तित्व निश्चितच आहे. महाराज, जर तुम्ही ज्याप्रमाणे हवा दाखवित नसाल तर असेच म्हणावे लागेल की हवा नावाची कोणती वस्तू असूच शकत नाही. म्हणते नागसेन, मला माहीत आहे की हवा नावाची वस्तू खास अस्तित्वात आहे आणि तसा मला विश्वासही आहे, परंतु तो आपणास मी दाखवू शकत नाही. महाराज, त्याप्रमाणे निर्वाण आहे, परंतु त्याचा रंग किंवा रूपाची ओळख करून देऊन मी दाखविता येणे शक्य नाही. ठीक आहे, म्हणते नागसेन, मला समजले.
मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.